to the topic that is Palm Sunday. आणि मग आज ह्या सकाळच्या वेळेस आम्ही त्या विषयाकडे येऊया ते म्हणजे झावळ्यांचा रविवार. Though we are studying on the different topic, but since it is a Palm Sunday, we need to. It's not a tradition that we should, because it's a Palm Sunday, so we should study. No, but it is good to understand the word of the Lord. आणि मग आज वेगवेगळे विषय आपण हाताळत आहोत पण आज झावळ्यांचा रविवार आहे. हा काही कुठला रीतिरिवाज नाहीये की आज रीतिरिवाजाप्रमाणे झावळ्यांचा रविवार आहे आणि त्या विषयावरतीच बोललं पाहिजे तसं नाही. पण ते वचन त्या गोष्टी जाणून घेणं हे चांगलं आहे. Why Palm Sunday is so important? आणि का हा झावळ्यांचा रविवार इतका महत्वाचा आहे? Do we have to think on that, meditate on that? Do we have to sing songs? आम्हाला त्याच्यावरती विचार करायला हवा, त्यावरती मनन करायला हवं, ती गीत गायला हवी. Palm Sunday is not just a date on the calendar. आणि मग हा झावळ्यांचा रविवार काय त्या दिनदर्शिकेमध्ये एक तारीख नाही. Just 5 days before his execution, Jesus entered the capital city of Jerusalem like a rock star. आणि मग त्याच्या पुनरुत्थानाच्या एक आठवडा आधीच येशू 5 days ख्रिस्त before. येशू ख्रिस्त त्या यरुशलेमेमध्ये त्यानं एका जणू काही नायकाप्रमाणे त्यानं त्या यरुशलेमेमध्ये त्या प्रवेश केलेला आहे. I hope you must have seen today many people post also on the status Facebook about the Palm Sunday. आणि तुम्ही कदाचित पाहिलं असेल पुष्कळशा लोकांनी आपल्या स्टेटस वरती किंवा अशा शुभेच्छा देणारे जे मेसेजेस आहेत ते एकमेकांना पाठवलेली आहेत झावळ्यांच्या रविवारा संदर्भात. That Jesus sitting on the donkey, he's entering into Jerusalem. आणि येशू ख्रिस्त त्या गाढवावरती बसलेला आहे, शिंगरूवरती बसलेला आहे आणि तो यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे. In those days, that was they used donkey, horses, and olden days, even if you think of elephants, also they used. आणि मग त्या काळामध्ये गाढव, घोडी आणि इवन हत्तींचा सुद्धा वापर केला जायचा प्रवासासाठी किंवा एकत्र कुठेही जाण्यासाठी. So, but on that day, Jesus, sitting on the colt, entered the capital city of Jerusalem. पण त्या दिवशी मात्र येशू ख्रिस्तानं त्या शिंगरूवरती तो बसून त्या यरुशलेमेमध्ये त्यानं प्रवेश केलेला. On Sunday, it honors what Bible says as the triumphal entry. आणि मग परमेश्वराचं जे वचन सांगतं देवाचं की झावळ्यांचा रविवार हा एक विजय उत्सवाचा जो येणं आहे ते दर्शवतं. A keystone, a remarkable event in the life of Jesus. आणि मग येशू ख्रिस्ताच्या जीवनातला अतिशय महत्वाचा एक भाग किंवा एक माइलस्टोन तिथं आपल्याला दाखवलेला आहे. Judas Iscariot's kiss in the garden. आणि यहुदा इस्करियत जो आहे त्याला येशू ख्रिस्ताचं चुंबन घेतलेलं आहे त्या बागेमध्ये. And Jesus' agony on the cross. आणि येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती पाठवण्यात येतं. And more begins here on the Palm Sunday. आणि मग पुष्कळशा गोष्टी ह्या झावळ्याच्या रविवारपासूनच सुरुवात होतात. Just think of that. त्यावर्षी थोडंसं मनन करा. What a celebration that Jesus enters into Jerusalem. All people are shouting, Hosanna, Hosanna. He enters Jerusalem, a triumphal entry. आणि मग किती सुंदर अशी ही गोष्ट आहे की येशू ख्रिस्त त्या गाढवावरती शिंगरूवरती बसून त्या यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे आणि सर्वजण त्याला घेरून आनंदानं होसन्ना होसन्ना म्हणून जय जयकार करत आहेत आणि त्याचा जयोत्सवाचा जो प्रवेश आहे तो साजरा केला जात आहे. And just few days after, आणि काही दिवसानंतरच his own disciple betrays him. आणि त्याच्या स्वतःच्या शिष्याने त्याला खिन्न केलं. Here when we see, without understanding this, a layer of meaning is lost.
Without understanding this, that his remarkable entry, triumphal entry, that is a keystone, remarkable event in the life of Jesus. आणि जोपर्यंत आपण हे समजून घेत नाही की त्याचा जो प्रवेश जयोत्सवानं एरुश्लेमेमध्ये आहे आणि ती जी घटना आहे अतिशय आम्हाला स्मरणामध्ये राहणारी अशी ती घटना जोपर्यंत मी समजून घेत नाही We miss the layer of understanding. आणि मग ते समजण्याच्या ज्या गोष्टी आहेत जे काही पडदे आहेत ते आम्ही गमावून बसू. As many times I have mentioned you, पुष्कळ वेळा जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, any incidents, anything important is there. All the four gospel, it will be there. आणि मग जी एखादी कुठली महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची घटना आहे, ती चारीही शुभवर्तमानामध्ये नमूद आहे. An example, the birth of Jesus, we don't find in the Gospel of John. आणि मग उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो योहान शुभवर्तमानामध्ये आपल्याला दिसत नाही. That doesn't mean that it is not that important, but what the Dr. Luke understood, as a Lamb of God, he concentrated on that. But what are the things that are important? All the Gospel are mentioned. आणि मग जे याचा अर्थ असा नाही की ते महत्वाचं नाही, अर्थात ते महत्वाचं आहे, पण ज्या गोष्टी जसं लुकुर शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की त्याला एक कोकरा, जगाचं पाप हरण करणारा कोकरा म्हणून त्यांना संबोधलेलं आहे, ती गोष्ट त्यांना तिथं समजून घेतलेली आहे. So likewise, if we look into Gospel of Matthew chapter 21, those who are taking notes, you can take it down. Gospel of Matthew chapter 21, verses 1 to 11, we find Jesus' triumphal entry. आणि मग त्याच प्रकारे मत्ते शुभवर्तमानामध्ये ज्यांनी कोणी तिथं लिहून घेत आहे त्यांनी लिहून घ्यावं. मत्ते शुभवर्तमान 21वा अध्याय 1 ते 11 त्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताचा जो जयोत्सवानं प्रवेश आहे तो तिथं नमूद केलेला आहे. मत्ते 21 1 ते 11. Yeah, and your Mark's Gospel chapter 11, verses 1 to 10. आणि मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 1 ते 10 वचन. Yes, Mark's Gospel chapter 11, verses 1 to 10. मार्क 11 1 ते 10. Even in Gospel of Luke chapter 19, verses 28 to 40. आणि लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28 to 40. आणि 28 ते 40 वचनामध्ये त्या गोष्टी नमूद आहेत. लूक 19 28 ते 40. And Gospel of John chapter 12. आणि योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय verses 12 to 15. आणि 12 ते 15 वचनामध्ये. Gospel of John chapter 12, verse 12 to 15. योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 12 ते 15 वचन. Now here in this let us read now Gospel of Matthew chapter 21, verses 1 to 11. मग आपण आता मत्ते शुभवर्तमान याचा chapter 21, 21वा अध्याय 1 to 11. Let us read 1 ते 11 वचन आम्ही वाचूया. मत्ते शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 1 ते 11 वचन. येशूचा यरुश्लेमेत प्रवेश. आणि ते यरुश्लेमेजवळ येऊन जैतुनाच्या डोंगरापाशी बेत फगे येथवर पोचले. तेव्हा येशूने 2 शिष्यास पुढे पाठवले. तो त्यांना म्हणाला, तुमच्या समोर जे गाव आहे त्यात तुम्ही जा. म्हणजे लागलीच तेथे एक गाढवी बांधलेली व तिच्या बरोबर शिंगरू असे तुम्हाला आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो लगेच ती पाठवील. आता हे अशासाठी आहे की भविष्यवाद्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याने म्हटले होते की सियोनाच्या कन्येला सांगा, हा पहा तुझा राजा तो नम्र आहे
तो गाढवावर म्हणजे शिंगरूवर गाढवीचे बच्चे यावर स्वार झालेला असा तुझ्याकडे येत आहे. तेव्हा शिष्य गेले आणि येशूने जसे त्यांना सांगितले होते तसे त्यांनी केले. त्यांनी गाढवी व शिंगरू ही आणली आणि त्यावर त्यांनी आपली वस्त्रे घातली. मग तो त्यावर बसला. तेव्हा समुदायातल्या पुष्कळाने आपले वस्त्रे वाटेवर पसरली व दुसरे झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व वाटेत पसरीत होते. आणि त्यांच्या पुढे चालणारे लोकसमुदाय ओढत होते, दाविदाच्या मुलाला होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे, परम उच्च आकाशामध्ये होसन्ना. आणि तो यरुशलेमेत आला तेव्हा सर्व नगर गजबजून गेले. ते म्हणाले, हा कोण आहे? आणि लोकसमुदाय म्हणत राहिला, गालिलातील नासरेथाचा जो येशू भविष्यवादी तो हाच आहे. So we read here that Jesus' entry in Jerusalem. आणि मग इथं आम्ही येशू ख्रिस्ताचा जो यहोशुवाने प्रवेश आहे यरुशलेमेमध्ये तो आम्ही इथं वाचतो. So as he entered, people put the branches, they put the trees, straw on the way. आणि जसं तो प्रवेश करत आहे, लोकांनी आपली वस्त्रे आणि जे झावळ्या आहेत त्या रस्त्यावरती मार्गावरती त्याच्या टाकलेल्या आहेत. Here we see, आणि इथं आम्ही पाहतो, now we will come into this one. आणि इथं ज्यावेळेस आम्ही येतो, we are going to see some of the importance today. आणि काही महत्वाच्या गोष्टी आम्ही पाहणार. Already every time we take a different importance. So today also some of the important points I want to bring it before you. आणि मग प्रत्येक वेळेस आम्ही काही महत्वाचे मुद्दे आपण तुमच्या समोर आणत आहे आणि आजही आपण काही महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर मांडणार आहे. I to remember this palm tree branches. आणि मला we used to remove this and make cross. I don't have time to make now. आणि मग मला अजूनही आठवतं ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारच्या झावळ्या आम्ही घेऊन जायचो आणि त्याच्या पान काढून आम्ही त्याचा छान असा क्रॉस तयार करायचो. Many cross we used to make and put in this. आणि पुष्कळशे क्रॉस करायचं आणि त्याच्यावरती आम्ही त्याच्यामध्ये घालायचो. And we used to shout, Hosanna to the Son of the David, blessed is he that cometh in the name of the Lord, Hosanna in the highest. आणि मग आम्ही ओरडायचो की दाविदाच्या घराण्यातला जो येणारा आहे त्याच्या नावाला होसन्ना. Now I want to bring your attention specially to this today, to the palm branches. आणि विशेष करून मी तुमचं लक्ष जे आहे त्या झावळ्या ज्या आहेत त्याच्याकडे मी ओढत आहे. Because it's important in the scripture. कारण हे वचनामध्ये खूप महत्वाचं आहे. It was an ancient sign of a victory. आणि मग विजयाचं हे ऐतिहासिक चिन्ह मानलं जातं. The palm branches, आणि जे ह्या झावळ्या ज्या आहेत, it was an ancient sign of victory. आणि ऐतिहासिक विजयाचं चिन्ह हे मानलं जातं. Especially military triumph. आणि विशेष करून जे सैन्य दलाचे जे लोक आहेत, victory, when victory like is there, then military people, the triumph, that time they used to take the branches. आणि मग ज्यावेळेस त्यांना विजय प्राप्त व्हायचा आणि त्यावेळेस ते जयोत्सव करायचे तर अशा प्रकारच्या झावळ्या घेऊन ते जयोत्सव करायचे. So when we read anything in the scripture, like any word, any tree, any bird, anything word is in mention, it has got deeper meaning in the word of God. आणि मग ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीची ज्यावेळेस आम्ही उल्लेख आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघतो, मग ते झाड असेल, पक्षी असेल, एखादी फांदी असेल, तर त्याला एक महत्व आहे, ऐतिहासिक महत्व आहे, महत्वाच्या गोष्टी आहेत. It is not just mentioned for the sake of mentioning that. आणि मग उगाच काढायचं नमूद म्हणून तिथं केलेलं नाही. No, it has got deeper meaning in that. त्याच्यामध्ये खूप महत्वाचा खोलवर अर्थ लपलेला आहे. About 150 years before Jesus, आणि 150 वर्ष येशू ख्रिस्ताच्या वर्ष येण्याच्या पूर्वीचे वर्ष, a seminal or critical event connect
the importance of palm branches in Jewish history. आणि मग यहुदी इतिहासामध्ये एक सेमिनार घेतलं गेलं होतं येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 150 Seminar, वर्षाच्या a आधी. critical event connect the importance of palm branches आणि एक महत्वाचा जो घटना घडलेली जी in Jewish history. यहुदी इतिहासामध्ये A bloodthirsty Greek king, Antiochus, आणि एक जो राजा होता अँटिकियस, bloodthirsty means he म्हणजे loved, रक्तपिशासू जो राजा आहे, had conquered Jerusalem and started a reign of terror. आणि मग त्यानं यरुशलेमेवरती ताबा मिळवला आणि त्यानं एक भयाचं वातावरण तिथं तयार केलं. Dahshataचं, terror, like, why is right? दहशत माजवली. That because he was a bloodthirsty Greek king. कारण तो एक रक्तपिशाचू असा राजा होता. And we don't have time to go deeper into that. Just I'm giving you just a glimpse of that. आणि मग त्याच्यामध्ये इतकं आम्ही जाणार नाहीये. मी तुम्हाला फक्त काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामधल्या सांगत आहे. But there was a notable family, आणि पण त्याच्यामध्ये एक परिवार होता, the Maccabees, मकॅबिस नावाचा, led by a young boy. His name also is Judas. आणि मग एक तरुण मुलगा त्यामध्ये होता, त्याचं नावही जुडास होतं. And Judas assembled group of fighters that eventually retook Jerusalem and the temple. आणि मग तो यहुदा जो आहे तो त्या एका जे लढणारे होते, जे यरुशलेम आणि त्याचं मंदिर परत मिळवण्यासाठी जो समूह लढत होता त्यामधला तो एक योद्धा होता. And he retook the Jerusalem back. आणि त्यांनी तो यरुशलेम परत त्यांनी मिळवलं. And the temple. आणि मंदिर देखील त्यांनी The परत name of मिळवलं. the temple was named as a hammer. आणि मग त्या मंदिराचं नाव हातोडा असं होतं. Judas and his followers re-established the worship of God. आणि मग यहुदा आणि त्याच्या सर्व बाकीच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून पुन्हा देवाची आराधना करायला सुरुवात केली. So when you think of the next time these palm branches, you should know why this and what it is. आणि मग ज्यावेळेस पुन्हा तुम्ही या झावळ्यांविषयी बघाल किंवा तुम्ही ते घ्याल हातामध्ये, मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या का आहेत आणि कशासाठी आहेत. The king Antiochus died. आणि तो राजा अँटिकियस जो होता, जो रक्तपिशासू राजा होता, तो मेला. The celebration of Antiochus's death lasted 8 days. आणि मग त्याच्या जे अंत्यविधीचं जे समारंभ चाललेला 8 दिवस तो सुरू होता. And became basis for the Jewish holiday of the historical book. आणि मग त्यासाठी यहुद्याच्या इतिहासामध्ये त्यावेळेस त्या 8 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर केला होता, दुखवटा जाहीर केला असेल. And the historical book detailed Judas's act in Hanukkah. आणि मग त्या ऐतिहासिक पुस्तकामध्ये यहुदाचा जो यहुदा जो आहे त्याचं कृत्य ती नमूद केलेली आहेत. And actually in the book of in the Bible, in the Catholic Bible, आणि कॅथलिक बायबलमध्ये some of the books are there added. There are some books are there. Extra books are there. त्या बायबलमध्ये काही जास्तीची पुस्तकं आहेत जी आपण नेहमीचं बायबल वापरतो त्यापेक्षा जास्तीची पुस्तकं त्या पुस्तकामध्ये दिसतात. We have 66 books. आणि आपल्याकडे 66 पुस्तकं आहेत. And why we don't have other books, that is not our subject to go into that. आणि मग आपल्याकडे ती दुसरी पुस्तकं का नाही आहेत त्याच्याकडे आपल्याला वेळ नाही, आपल्याला विषय नाही तो जाण्यासाठी. In the Bible college it is taught why these books are there extra in the Catholic Bible and why we don't have. आणि मग बायबल कॉलेजमध्ये हा विषय आहे की आपल्याकडे ती पुस्तकं का नाही आहेत आणि त्यांच्याकडे का आहेत. But in the book of 2 Maccabees chapter 10 verse 7. आणि दुसरं पुस्तक जे आहे मॅकॅबीचं याचा 10वा अध्याय 7व्या वचनामध्ये it is written like this, but now carrying green palm trees. आणि मग तिथं लिहिलेलं आहे की ह्या I will read English then Marathi also is there.
we will read. But now, carrying green palm branches and sticks decorated with ivy, they paraded around, singing grateful praises to him who had brought about the purification of his own temple. मराठीमध्ये मी मुद्दाम कारण हे आपल्या याच्यामध्ये बायबलमध्ये नसल्यामुळं मी मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणून त्यांनी हातात पालक वाचवयाच्या फांद्या आणि सुगंधी झाडाच्या फांद्या आणि खजुराच्या झावळ्या घेऊन, ज्याने आपल्या पवित्र स्थानाच्या शुद्धीकरणासाठी यश दिले होते, त्याची स्तुती गीते गायली. You know, this is mentioned in the second book of Maccabees, chapter 10, verse 7. आणि ही गोष्ट मकाबीच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये 10व्या अध्याय आणि 7व्या वचनामध्ये नमूद केलेली आहे. Means, you know, at the time when God gave them victory, God gave them back the Jerusalem. आणि मग ज्यावेळेस देवानं त्यांना यश दिलं, विजय दिला, यरुशलेम त्यांना परत दिलं. So these palm branches resembles like a victory. आणि मग ह्या ज्या झावळ्या आहेत त्या विजयाचं प्रतीक त्या आहेत. So people took the branches, green palm branches, sticks decorated with the ivy. They paraded around, singing grateful praises. आणि मग लोकांनी ह्या झावळ्या घेतल्या, त्याला सुशोभित केलं, त्याला सुगंधी द्रव्य लावली आणि ते घेऊन लोकांनी एक शोभायात्रा काढली आणि विजय उत्सव साजरा केला. Hallelujah. हालेलुया. So I hope you understand what I'm trying to say about these palm branches. आणि मग मला वाटतं की तुम्हाला लक्षात येते की मी तुम्हाला काय सांगत आहे या झावळ्यांच्या संदर्भात. So everything in the Bible, it has got importance. आणि बायबलमध्ये जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. So let us go further and let us see. Now we saw about the palm branches. Let us see the donkey on the Palm Sunday. आणि मग आम्ही झावळ्यांसंदर्भात पाहिलं आणि त्याच झावळ्याच्या रविवारी जो गाढवाचं महत्व आहे तेही आम्ही पाहूया. So Jesus sent two disciples before them and said, "Go into the village or against you, and straightway ye shall find an ass tied and a colt with her. Loose them and bring them unto me." आणि मग येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना पाठवलं की समोरचे गाव दिसतं तिथं जा, लागलीच तुम्हाला तिथे एक गाढवी बांधलेली दिसेल, एक शेंगरू दिसेल, त्याला सोडून माझ्याकरता घेऊन या. So Palm Sunday records the triumphal entry of Jesus Christ into Jerusalem. आणि येशू ख्रिस्ताचा जो विजयानं यरुशलेमेमध्ये प्रवेश आहे ते इथं नमूद केला जातं, सांगितला जातो. And when Jesus rode on a donkey, आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या गाढवावरती बसलेला आहे, or colt, or some places like as it is written. So you know, but we'll just take a simple word, that is donkey. आणि Jesus rode on a donkey. शिंगरू म्हटलेला आहे किंवा काय म्हटलेलं आहे, पण आपण एक साधा शब्द घेऊया की गाढवावरती तो बसलेला. And the donkey is not a small detail. आणि स्मॉल Detail. त्याच्यामध्ये फारसं काही गोष्टी त्याच्याबद्दल सांगितलेल्या नाही. It's not a small detail. It has got deeper meaning in that. आणि मग त्याच्यामध्ये एक महत्वाचं गोष्ट आहे, एक खोलवर अर्थ लपलेला आहे. Actually, usually people, you know, quote somebody with the word a donkey, with a making or looking at that person very low. आणि मग एखादा आपल्याला माहिती आहे, आपण सहज एखाद्याला आपण एक गाढवाचे आम्ही शब्द वापरतो त्याला मूर्ख म्हणण्यासाठी किंवा त्याला कमी लेखण्यासाठी आम्ही हा शब्द एक वाईट अर्थाने वापरतो. Many people's favorite word this is, isn't it? आणि पुष्कळ लोकांचा आवडता शब्द आहे, सहज म्हणून To जातो. quote somebody easily, they quote yoga, gadava. आणि मग कोणाला बोल सहज आम्ही बोलवतो. But it carries a deep prophetic and spiritual meaning. पण त्याच्यामध्ये खूप महत्वाचं भविष्य सांगणारं आणि एक आत्मिक गोष्टी लपलेला असा अर्थ त्याच्यामध्ये आहे. See, I also, when I did not knew the Lord,
आणि ज्यावेळेस मी सुद्धा ज्यावेळेस देवाला मी ओळखत नव्हतो and we had here old house in this premise, आणि ह्याच जागेमध्ये आमचं जुनं घर होतं and we had a lot of trees, and I used to take care of the gardening. आणि मग पुष्कळशी झाडं आमची होती आणि त्या झाडांची काळजी घ्यायचो मी And we had even flower tree, like where we had a mogra, what we call it, is white flowers. We had a row of line of like such a long row was there. आणि मग मोगऱ्याचा सुंदर असा मोठा वेल आमच्याकडे होता So donkey used to come from the area entrance and come right inside our garden. आणि मग आतमध्ये गेट मधून गाढवा आत यायची आणि त्या गार्डन मध्ये यायची And there are different flowers, rose flowers were there, different beautiful trees were there in the garden. आणि त्या बागेमध्ये पुष्कळशी झाडं होती गुलाबाची झाडं होती वेगवेगळ्या फुलांची झाडं होती आणि बाकीचीही झाडं होती So these donkeys to come inside and eat the trees and all. So I used to beat them. आणि मग गाढव आत यायचं आणि झाडं खायची म्हणून मी त्याला मारायचो And we know in our mind, donkey means like it irritates. आणि मग आमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट होती म्हणजे गाढव म्हणजे डोक्याला ताप देणारा People lovingly they just beat like this. मग लोक अगदी प्रेमानं असं मारणार आहेत का त्याला What do you think? तुम्हाला काय वाटतं Let's take a rod, something like stick. काठी किंवा काय असेल तर असं जोरात घेऊन त्याला मारायचो मी I used to go after them, chase them, आणि to make them to run. आणि त्यांच्या पाठीमागं जाऊन त्यांना पळवून लावायचो मी But I thank God after I came to the Lord and started growing in the word of the Lord. पण मी देवाला धन्यवाद देतो ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो आणि प्रभूमध्ये वाढायला लागलो I thank God, no doubt I was a very angry person, very angry. आणि मग यामध्ये शंका नाही की मी खूप असा रागिष्ट व्यक्ती होतो Now that is another subject, whether it's anger is biblical or non-biblical, that is another subject. आणि मग दुसरा आता वेगळा विषय आहे की मग तो राग पवित्र शास्त्रानुसार आहे का त्याच्या बाहेरचा आहे Means getting angry, anger is a sin or what? ज्याचा राग येणं हे पाप आहे का काय आहे हे वेगळा विषय Yeah, that is another subject. But I thank God that God gave the control over my anger. मी देवाला धन्यवाद देतो की देवानं मला त्या रागावरती नियंत्रण करण्यासाठी कृपा पुरवली Especially on my tongue. आणि विशेष करून माझ्या जिभेवरती I learned a lot about the tongue. आणि पुष्कळशा गोष्टी मी जिभेवर शिकलो And somehow I came to the Lord early in the youth days, but somehow by God's grace I would say that I never used abusing words or bad words. आणि Shri. ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो तरुणपणामध्ये पण मी त्यानंतर कधी चुकीचे शब्द वाईट शब्द माझ्या जिभेने मी उच्चारले नाही And as I grew in the Lord and I understood the importance of the tongue, आणि जसं मी प्रभूमध्ये वाढलो आणि मी समजलो जिभेचं जे महत्व आहे and by God's grace I think so, and I say that I never used any wrong words such as this to anyone to quote. आणि मग मी देवाला धन्यवाद देतो देवाच्या कृपेनं आणि मला असं वाटतं की मी कधीही एखाद्याला हा शब्द वापरून कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न कधीच केला नाही किंवा असं शब्द कोणाला वापरले नाही Thank God for God's control over my life from the beginning. आणि सुरुवातीपासूनच देवाचं जे माझ्यावरती नियंत्रण आहे त्यासाठी मी देवाला धन्यवाद देतो But after coming to the Lord, I understood the importance of the donkey. पण देवाकडे आल्यानंतर जे गाढवाचं महत्व आहे ते मला समजलं Whether people call it or not, but I say I'm a donkey on which Jesus is riding. आणि मग लोक म्हणतात किंवा नाही म्हणतात हे मला माहित नाही पण मी स्वतःला म्हणतो की मी स्वतः एक गाढव आहे ज्याच्यावर येशू ख्रिस्त बसलेला आहे एकच समजलंच नाही कोणाला लक्ष असेल तर समजा असं मला वाटतं. So it carries deep prophetic and spiritual meaning. आणि ह्या गोष्टीमध्ये खूप आत्मिक अर्थ लपलेला आहे And the donkey fulfilled a prophecy
from the Old Testament. आणि तो गाढव जे आहे त्यानं जे भविष्यवाणी केलेली आहे जुन्या करारामध्ये ती पूर्ण केलेली आहे इथं. Turn with me to the book of Zechariah, आणि जकार्याच्या पुस्तकाकडे आम्ही जाऊया chapter 9. आणि 9वा वचन Chapter 9, verse 9. आणि 9वा अध्याय आणि 9 वचन. Book of Zechariah, chapter 9, verse 9. Rejoice greatly, O daughter of Zion. Shout, O daughter of Jerusalem. Behold, thy king cometh unto thee. He is just and having salvation, lowly, and riding upon an ass, and upon a colt of a foal of an ass. This was a prophecy made by Zechariah in the Old Testament. आणि जकार्याच्या पुस्तकामध्ये 9वा अध्याय 9व्या वचनामध्ये की हे सियोन कन्ये तू आनंद कर कारण तुझा जो तारणारा आहे तो त्या शिंगरोवरती बसून तुझकडे येत आहे अशी भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. So Jesus is here we see the prophecy is been made by Zechariah in the Old Testament. आणि जकर्याच्या पुस्तकामध्ये जी भविष्यवाणी करण्यात आलेली आहे येशू ख्रिस्ताच्या प्रवेशाच्या संदर्भात ती भविष्यवाणी इथं येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण होतेली आपल्याला दिसून येते. Behold, your king is coming to you. आणि हे सियोन कन्ये तू सावध आहेस कारण तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. He is a righteous, आणि तो नीतिमान आहे, having salvation, त्याच्याकडे तारण आहे, humble, तो नम्र आहे mounted on a donkey. आणि तो त्या शिंगरूवरती बसलेला आहे. So that is prophecy was fulfilled in Jesus. आणि येशू ख्रिस्तामध्ये ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. So Jesus publicly revealed, we see that in Matthew's Gospel, Matthew, Mark, Luke and John, that Jesus publicly revealed himself as the Messiah and King. आणि मग इथं आम्ही लूक शुभवर्तमान असेल, मत्तई शुभवर्तमान असेल किंवा चारही शुभवर्तमानामध्ये आम्हाला हे लक्षात येतं की येशू ख्रिस्तानं सर्वांच्या समक्ष येऊन तिथं स्वतःला जाहीर केलेला आहे की तो तारणारा आहे आणि तो राजा आहे. The prophecy written 100 years before. आणि त्याच्या जन्माच्या 100 वर्ष आधी ती भविष्यवाणी लिहिण्यात आली होती. It was fulfilled exactly as it is written. आणि जसं ते लिहिलेलं आहे तसंच अगदी ते पूर्णत्वास आलेलं आहे. Hallelujah. Hallelujah. What Zechariah many years, 100 years before he prophesied, it came to fulfill in Jesus' life. आणि मग जकर्यानं काही जे 100 वर्षापूर्वी येशूच्या जन्माच्या 100 वर्षापूर्वी जे भविष्यवाणी केली होती ते अगदी तंतोतंत येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पूर्ण झालेली आहे. It confirmed that Jesus is the promised King of Israel. आणि मग ते त्याची खात्री देण्यासाठी की येशू ख्रिस्त हाच तो वचनदत्त राजा आहे यरुशलेमेसाठी. Now when we think of or look at this, why donkey? Why not horse? आपल्याला ज्या वेळेस आपण बघतो की मग का गाढवच का, घोडा का नाही? So horse or donkey, what would you like? आणि मग तुम्हाला काय आवडतं, गाढव आवडतं का घोडा आवडतं? Have you ever heard people going for a picnic, Mahabaleshwar, hill places? Oh, I went and sat on the donkey. आणि तुम्ही कधी असं ऐकलेलं आहे का की लोक फिरायला गेलेले आहेत माथेरानला असू दे किंवा महाबळेश्वरला अशा ठिकाणी आणि आम्ही तिथं गेलो आणि आम्ही गाढवावरती बसलो असं कोणी सांगितलेलं Or किंवा anybody says, oh, I want to sit on the donkey, not on the horse. I want to sit on the donkey. आणि मला गाढवावर बसायचंय, घोड्यावर नाही बाबा, मला गाढवावर बसायचंय, असं कोणी ऐकलंय का? No, people love to sit on the horse. आणि लोकांना घोड्यावर बसायला आवडतं. Those who are friends, and many times I receive a photo on the Facebook.
आणि पुष्कळ वेळा काही मित्रांचे फोटोज फेसबुक वरती मिळतात आपल्याला. Especially on the Mahabaleshwar side, people they go because close to us. So people go and they ride on the horse there. आणि मग महाबळेश्वर आपल्याला जवळ आहे, बऱ्याच वेळेला आपण तिथे गेलो की नक्कीच घोड्यावर बसून तिथं आपण फेरी मारून येतो. Horses think one thing. आणि मग घोडा जे एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, People use it for war. आणि ते घोडा जो आहे लोक युद्धासाठी वापर करतात. Kings normally entered cities on war horses. आणि मग विशेष करून राजे जे आहेत त्या युद्धामध्ये त्या घोड्यावरती प्रवेश करतात. Showing power and conquest. आणि मग त्याच्यामध्ये अधिकार आणि शक्ती प्रदर्शन असतं. Okay, you think of in marriages also people some prefer to hire you think donkey or horse? आणि मग लग्नासाठी सुद्धा वरातीसाठी मग घोडा वापरतात का गाडा वापरतात? Tok, 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 tok. White horse. People love to sit on the horse. आणि मग लोकांना त्या घोड्यावर बसायला आवडतं. But our Jesus Christ chose a donkey. पण येशू ख्रिस्तानं गाढवाची निवड केली. Donkey resembles a peace. आणि मग जो गाढव आहे तो शांतीला प्रदर्शित करतो. The donkey represents humility and peace. आणि मग गाढव जे आहे मानवता आणि शांती ह्याला तो त्याचं प्रतीक आहे. And that is what we read in Philippians chapter 2. We are not going to read that, but it is mentioned Jesus humbled himself. आणि मग हीच गोष्ट फिलिप्पियरास पत्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये लिहिलेली आहे. आपण जाणार नाही त्याच्याकडे. Chapter 2 verse 7 and 8 that Jesus humbled himself. अध्याय 2 7 आणि 8 वचनामध्ये तिथं सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्तानं स्वतःला नम्र केलेला. He was with God. तो देवाबरोबर होता. But he humbled himself and took the form of a man. आणि त्याने स्वतःला नम्र केलं आणि मनुष्य रूपामध्ये त्याने जन्म घेतला. So that is why that Jesus chose donkey. आणि म्हणूनच येशू ख्रिस्तानं त्या गाढवाची निवड केली. He proved himself that he is a humble God's chosen one. आणि त्याने स्वतःला तिथं सिद्ध केलं की तो देवानं निवडलेला एक नम्र असा व्यक्ती आहे. By riding a donkey, Jesus showed that his kingdom is a kingdom of peace. आणि मग गाढवावरती येऊन त्यांना हे दाखवून दिलं की त्याचं राज्य हे शांततेचं राज्य आहे.